नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे. एकदम सोप्या पद्धतीनं आणि एकदम टेस्टी अशी हॉटेल ढाबा स्टाईल बिर्याणी मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीनं शिकवणार आहे. त्यासाठी एक कांदा आपल्याला उभा चॉप करून घ्यायचा आहे. कमीत कमी 8 ते 10 मिरच्या असं 1-2 करून घ्यायच्या आहेत. 1 ते 2 गड्डे लसूण सोलून घ्यायचा आहे. 2 टोमॅटो घ्यायचे आहेत. 2 कच्चा मसाल्याचे पाकिट घ्यायचं आहे आणि एक मोठा अद्रक असं वरचं सालकट काढून घ्यायचं आहे. मटण पण मी इथं स्वच्छ धुवून अर्धा किलो एवढं मटण शिजाय टाकलं आहे. 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्याच्यात थोडंसं मीठ टाकून कुकरला शिट्टी लावाय ठेवलं आहे. 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला गरम पाणी ओतून 7 ते 8 शिट्ट्यात शिजवून घ्यायचं आहे मटण. अर्धा किलो मटण आहे म्हणून मी तांदूळ सुद्धा अर्धा किलोच घेतला आहे. पाहू शकता तुम्ही बरोबर मापानं अर्धा किलो एवढं तांदूळ आहे. आता हे स्वच्छ पाकडून घ्यायचं आहे. आता एवढी हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही मी दोन्ही पुडेतला गरम मसाला काढून घेतला आहे आणि तेजपत्ता बाजूला करून हा आता अरद बोबडा आपल्याला चेचून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही मी असं अरद बोबडा असं कच्चा मसाला वाटून घेतला आहे. आता हे काढून घ्यायचं आहे. आता ह्यातच आपल्याला एक गड्डा मोठा लसणाचा सोलून घेतलेला आणि एवढी कोथिंबीर आणि अद्रकचा तुकडा मीठ टाकून एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे बिर्याणीला खूपच स्वाद येतो, खूपच टेस्टी होते. सेम हॉटेल ढाबा स्टाईल पद्धतीने बिर्याणी मी बनवून दाखवत आहे तुम्हाला. थोडंसं मीठ फिरवून घेतलं आहे. आता ह्याचं बारीक पेस्ट बनवून घेऊ. पाहू शकता कोथिंबीर अद्रक लसूणची अशी मी पेस्ट बनवून घेतली आहे. 5-6 लसणाच्या कोड्या अरद बोबड्या चेचून घ्यायच्या आहे. पाहू शकता तुम्ही मटण 8 ते 9 शिट्ट्यामध्ये चांगलं शिजून मऊजरच शिजून रेडी झालं आहे. आता हे काढून घेऊन 2 ते 2.5 तांबे गरम पाणी ठेवून घ्यायचं आहे. 2 तांबे पाणी मी गरम करायला ठेवलं आहे. खूपच कमी साहित्यामध्ये एकदम टेस्टी ढाबा स्टाईल चवीची बिर्याणी मी तुमच्यासोबत शेअर कराले. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बिर्याणी तुम्ही पण बनवा आणि कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पाहू शकता तुम्ही मी एवढं साहित्य घेतलं आहे. एवढा डालडा आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी. मापानं बघितलं तर अर्धा छटाक एवढा डालडा आहे. हा डालडा चांगला गरम झाला की 2 ते 3 माप तेल घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला डालडा नाही घालायचं तर कमीत कमी 4 माप पूर्ण भरून तेल घालून घ्यायचं आहे. बरोबर मी 3 माप एवढं तेल घातलं आहे. लसूण घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. लगेच कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा चांगला ब्राऊन होईस्तोवर असं हलवत घ्यायचा आहे. कांदा चांगला ब्राऊन होईस्तोवर आपल्याला हलवत राहायचं आहे. कांदा चांगला ब्राऊन झाला की लगेच मिरच्या घालून घ्यायचा आहे. आता मी कुकरमधून मटण पूर्ण काढून घेतलं आहे. आता फोडणी द्यायचं आहे आपल्याला. गॅस मोठा करून कुकर ठेवला आहे गॅसवर. लगेच आपण वाटलेला गरम मसाला आणि तेजपत्ता घालून घ्यायचा आहे. हे पण चांगलं हलवून घ्यायचं आहे. लगेच अद्रक कोथिंबीर लसूणची पेस्ट पण घालून घ्यायचं आहे. एकदम टेस्टी अशी होते ही बिर्याणी. एकदम सोपी प्रोसेस आहे आणि बिर्याणी पण एकदम टेस्टी होते.
खूप चविष्ट होते, म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आज 31 डिसेंबरचा पण दिवस आहे. आता हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याला चांगली एक उकळी फुटू द्यायची आहे. मग एक उकळी फुटली की लगेच तांदूळ धुवून ह्याच्यात घालून मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता आता ह्याला चांगले उकळे आलेले आहे. मी तांदूळसुद्धा धुवून रेडी केला आहे. आता ह्याच्यात तांदूळ घालून घ्यायचा आहे धुतल्याला. पूर्ण तांदूळ मी ह्याच्यात घालून घेतला आहे. आता चवीनुसार मीठ फिरवून घ्यायचं आहे आणि आपण गरम करायला ठेवलेलं पाणी त्याच्यातून एक तांब्यांवरी थोडंसं ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे. त्याला एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे नीट. पाहू शकता गरम पाणी मी बरोबर एक तांब्या घेतला आहे. तर चांगला हलवून 2 शिट्ट्या होस तर याला ठेवून द्यायचं आहे मोठ्या गॅसवर. पाव चमचा एवढा आपल्याला जिलेबी कलर घ्यायचा आहे. गरम पाण्यात थोडंसं पाणी घेऊन गरम पाण्यात असं कालवून घ्यायचं आहे. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपली बिर्याणी रेडी झाली आहे. आता 10 मिनिटं थंड होण्यासाठी खाली ठेवून घ्यायचा. बिर्याणी आपली बनवून रेडी झाली आहे. आता एक साईडनं आपल्याला जिलेबी कलर फिरवून घ्यायचा आहे. फिरव पूर्ण. आणि एक 10 मिनिट आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे. पाहू शकता किती छान अशी आपली बिर्याणी गरमागरम रेस्टॉरंट ढाबा स्टाईल पद्धतीने एकदम सोपी रेसिपी तुम्हाला मी सांगितली आहे. एवढी टेस्टी होते ही बिर्याणी. एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली काय नाही मला कमेंट करा. तुमच्या मैत्रिणीला व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.